Audio Jungle. नमस्कार, मी DB शिदोडकर, वनपरिमंडळ अधिकारी वैराग. गेल्या महिन्यात 19 तारखेपासून आपल्या बार्शी तालुक्यात वाघ व बिबट या प्राण्यांचा संचार आहे, वावर आहे, असे त्यांच्या ठशांवरून दिसून आलेले आहे. तर आज 8 जानेवारी रोजी पहाटे श्री आवारे यांचं एक वासरू ह्या प्राण्याने पळवून नेले आहे आणि श्री जाधव यांचे हे वासरू इथं मारलेलं आहे. तर ह्या गोष्टीचा पंचनामा आम्ही केलेला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी इथं उपस्थित आहेत, पोलीस पाटील आहेत, त्यांच्या समक्ष पंचनामा वगैरे केलेला आहे. तर माझं असं जनतेला आवाहन आहे, या राळेरास आणि सासुरी आणि शेजारील ग्रामस्थ दुसरे गाव, की हा प्राणी याला काही आहे म्हणजे हा कुठं चालला आहे आणि कुठून काय होईल, पुढं कुठे जाईल याचा काही अंदाज अजून तरी नाही. तर आपण सावधगिरी बाळगणे, की शेतात जसे की मिळून शेतात जाणे गरजेचं असेल तर 4-5 जण मिळून जाणे, मोबाईलवर गाणी लावणे, रेडिओ लावणे, फटाके वाजवणे आणि लहान मुलांना एकटं दुकटं न सोडणे, ह्या खबरदारी जर आपण घेतल्या तर हा प्राण्यापासून अद्यापर्यंत कोणत्या माणसाला इजा झालेली नाही. तो अशा शिकार करून पोट भरतोय. तर ह्या शिकारीबद्दल पण त्यांनी मारल्या पशुधनाबद्दल पण शासन संबंधित पशुमालकाला नुकसान भरपाई ही देत असते. आणि दुसरी गोष्ट अशी की कृपया कुणी अतिउत्साही लोकांनी त्याच्या मागे जाऊ नका, कारण त्याला म्हणजे तो प्राणी आहे, तो हिंस्त्र प्राणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अफवा पसरू नका. काही जण जुने फोटो, गुगलवरचे फोटो, इमेजेस खात्याला पाठवतात. तर तो म्हणजे ते गुन्हा आहे, कायदेशीर गुन्हा आहे, की लोकांमध्ये भीती पसरवणे, अफवा पसरवणे, भीती निर्माण करणे. ह्या कलमाखाली 505 कलमांतर्गत त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. तरी लोकांनी संयम पाळावा व काही भीती मनात ठेवू नये, फक्त सावधगिरी ठेवा, काही होत नाही, एवढं बोलून. हा प्राणी वाघच आहे का? हो, पट्टेदार वाघ आहे. 19 तारखेला तो ट्रॅप कॅमेऱ्यात ढेमरेवाडीच्या लावलेल्या कॅमेऱ्यात ट्रॅप झालेला आहे, त्यामुळे ते कन्फर्म झालेले. आणि आत्ता जे पगमार्क पाहिले त्याच्यावरून ते वाघाचेच आहेत असं दिसून येते. बरं, तुम्हाला किती वाजता माहिती मिळाली होती या घटनेची? साधारण एक 10-10:30 पर्यंत, 11 पर्यंत. बरं, तुम्हाला याला दिरंगाई झाली, गाडीचा घोटाळा म्हणला होता, नेमका काय घोटाळा होता गाडीचा? ब्रेक लूज आहेत त्याचे, सावकाश. बरं बरं बरं, अजून काय पाटील? अजून कॅमेरा लावण्यासंबंधी काय माहिती? ह्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला आम्ही कॅमेरे लावणार आहोत. हां, त्याच्यामध्ये काय कॅप्चर होतंय त्याच्यावरून कळेल. मुंगशी येथीलच वाघ इकडं आलेला आहे. हो, तोच आहे. परत येते का इथं? खायला येईल ना, खायला येऊ शकतं, मारलेलं खायला येऊ शकतं, म्हणून तर आपण कॅमेरा लावणार आहे तिथं. मीच म्हणतो, कारण इथं त्यानं इथं शिकार केलेले आहे, त्याला रक्त लागले याचं, ते अवतभोवताली फिरून परत इथे या ठिकाणी येऊ शकतो संध्याकाळी. अजून नागरिकांना काय आवाहन करायचं आहे का? नाही, येऊ सुरक्षित.